तर आज आहे गुरुपौर्णिमा। तर माझे हे गुरु आहेत पोतराज, तर त्यांनी मला बांगडीची माळ आणि कोरडा हाती दिलेला आहे, म्हणजेच माझ्या लक्ष्मी आईची घेणमाळ त्यांनी घातलेली आहे। तर गुरुपौर्णिमा निमित्त मी त्यांच्यासाठी भेटीला गेले होते दर्शन घेण्यासाठी। नमस्कार, मी सोनालीज रसोई अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मी आज आले आहे शिरूरच्या जवळपास राजापूर हे गाव आहे। ह्या माझ्या गुरु आहेत, ह्या माझ्या गुरु बहिणी आहेत, ह्या सगळी माझ्या बहिणी आहेत आणि हे गुरुबाप आहेत। तर आईचं दर्शन घेण्यासाठी आज मी इथं गुरुपौर्णिमा निमित्त आलेले आहे। सगळ्या गुरुलिकी आलेल्या आहेत आणि सगळ्या जणी आईची पूजा करतात। बऱ्याच जणी आल्या होत्या आणि बऱ्याच जणी यायच्या पण राहिल्या होत्या। तर गुरु हे आपले आईबाप असतात आणि गुरूंची पूजा करावी हे तर खरं आहेच। वर्षाला भेट घेणं हे तर महत्त्वाचं आहेच आणि वर्षभराचं आपलं जे काही अडीअडचणी असो, दुःख असो, सुख असो, आपण आईला सांगतो आणि आई त्यातून आपल्याला आपलं आई त्याच्यातून निवारण करते, म्हणजेच गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात। गुरु हे आपल्या शिष्याला योग्य दिशा दाखवतात। या जीवनात मला अभिमानाने जगायला शिकवलं, अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं, अशा प्रत्येकाची मी ऋणी राहील। एक महत्त्वाचं म्हटलं तर गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे, मोल आयुष्याचे जाणून घ्यावे, गुरूंच्या चरणी स्वर्ग पाहावे, चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे। सर्वप्रथम म्हणतात की आई वडील आपले तेच गुरु असतात, पण आयुष्यात आई वडील तर गुरु असतात, पण आई वडिलांशिवाय आपल्याला एक दुसरे सुद्धा गुरु करायला लागतात। जर दुसऱ्यांना गुरु करायचे नसतील तर तुम्ही स्वतःच्या आई वडिलांची सुद्धा पूजा करू शकता, कारण आई वडिलांना आपण प्रत्येक गोष्ट सांगू शकत नाही। गुरूंना जर सांगितले तर आपल्याला ती नवीन दिशा योग्य दाखवतात। गुरु हे आपल्या प्रगतीचे पंख आहेत। आता हल्ली असे गुरु आहेत की सोन्याने पूर्ण मडलेले असतात, पूर्ण गळ्यामध्ये सोनं असतात, हातात सोनं असतं, 5 बोटांमध्ये अंगठे असतात, पायात सोनं असतं, चांदी असते। तसला गुरु काही कामाचा नाही। आमचा गुरु एकदम छपरामध्ये राहणार, एकदम साधा सिंपल असा गुरु आहे। तुम्ही पाहू शकाल त्यांचं ते छपराचं घर आहे, एक खोली आहे आणि इतकं भारी माझे गुरु आहेत ना, मला निघायच्या वेळेस सुद्धा त्यांना मला असं गळ्यात पडून असं तर रडावं, इतके भारी माझे गुरु आहेत। आणि मला त्यांनी आतापर्यंत योग्य दिशा दिलेली आहे, योग्य मला एक चांगलं मत दिलेलं आहे, त्यामुळे मला हे माझे गुरु खूप आवडतात। आईच्या गळ्यात तुम्ही पाहू शकाल किती मोठा शृंगार आहे। आईला सोनं नाणं अजिबात आवडत नाही, कारण की तोच आपला खरा दागिना आहे, शृंगार। माझं एकच सांगणं आहे, ज्यांना गुरु करायचा आहे त्यांनी कमीत कमी ज्याच्या अंगामध्ये गळ्यामध्ये सोनं आहे तो कधीच गुरु करू नयेत। असा गुरु करावा की त्याचा गळा पूर्ण शृंगाराने भरलेला असेल, असा गुरु करावा। आता हल्ली गुरूंच्या गळ्यामध्ये भरपूर सोनं असतं, ज्या अर्थी ते किलो सोनं घालून हिंडतात त्या अर्थीत मग ह्याच्यावरच विचार करा, आपल्याला ते नीट बघतील का किंवा आपल्याकडून ते काय अपेक्षा ठेवत असतील। माझे दोन्ही गुरुवर्य इतके भारी आहेत ना, त्यांना ना पैशाचा लोभ ना सोन्याचा लोभ, एकदम साधे सिंपल आहेत माझे हे असे दोन्ही गुरु। कारण मला 2 गुरु आहेत, पहिले म्हणजे पोतराज आणि ह्या लेडीज ज्या आहेत त्यांनी माझी अंबाबाईची घेणमाळ घातलेली आहे। लेडीज का तर आपल्याला
आपण लेडीज आहे, लेडीजसाठी आपल्याला लेडीजच पाहिजे. आपल्या आयुष्यभराचं सुखदुःख आपण तिला सांगू शकेल, यासाठी आपल्याला लेडीज पाहिजे. त्यासाठी मी लेडीज असंही गुरु केलेले आहे. त्यासाठी मला 2 गुरु आहेत आणि दोघांचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे. तर सगळ्या बहिणींनी सगळ्यांनी पूजा केली. आता पूजा करून झालेली आहे आणि आईने भरपूर मोठा स्वयंपाक बनवलेला आहे. खिचडी बनवले, भरपूर सगळं बनवलेलं आहे जेवायला. आम्हाला जेवण खावण करूनच आम्हाला घरी पाठवणार आहे. तर अशा तऱ्हेने आमची गुरुपौर्णिमा साजरी झाली. तर ही माझी आज पहिलीच गुरुपौर्णिमा होती. खूप छान साजरी केली. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.